रूमा होत्या, रूमा पण पाडल्यात आहेत. नमस्कार मित्रांनो, आपण आलो टाळगाव चिखली पुणे येथे अतिक्रम पाडत आहे मित्रांनो. आणि जबरदस्त अतिक्रम पाडत आहे मित्रांनो. संपूर्ण दुकानं पाडले आहेत, ते तुम्हाला दाखवते कशा प्रकारे दुकानं पाडले आहेत. संपूर्ण रोड एकदम खाली केला आहे. अतिक्रम मधले जेवढे दुकान होते ते संपूर्ण पाडे झाले. काही इमारती पण पाडल्या, काही घर पण पाडले. चला तर बनव या व्हिडिओला सुरुवात करू आणि बघू आपण कशा प्रकारे अतिक्रम पाडलं. तर मित्रांनो, इथं दुकान होतं 4-5, ते पण पाडले आहेत चौकामधले. आणि समोर एक घर आहे, तिथे पण पाडलं आहे. तुम्हाला घर पण दाखवतं कशा प्रकारे पाडलं आहे. तर आणि हे मेन चौक आहे मित्रांनो. हा संपूर्ण रोड मोठा होणार आहे दोन्ही साईडचा. आणि हे दोन्ही साईडचे असे दुकानं पाडण्यात आले संपूर्ण एकदम. बघू शकता हा संपूर्ण रोड आहे मित्रांनो. मधून जाणारा तळवडेसाठी रोड जाणार आहे. हा संपूर्ण एकदम खाली होणार आहे. आणि हे दुकान पाडण्यात आहे, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता हे दुकानं पाडले रोडच्या दोन्ही साईडनं. आणि संपूर्ण हे घरं पण पाडलेत, बघू शकता तुम्ही. संपूर्ण घरं पाडण्यात आलं आहे. आणि हा रोड आहे मित्रांनो, मेन तळवडेतून रोड येतो हा बायपास. आणि हे संपूर्ण असे दुकानं पाडण्यात आले, बघू शकता तुम्ही. जे घरं होते राहणार आहे ते पण पाडले मित्रांनो. आणि JCB संपूर्ण ठिकाणी फिरत आहे, बघू शकता कशा प्रकारे घरं पाडत आहे. आणि एकदम जागा क्लिअर करत आहे. स्वतः लोक पण पाडत आहेत आणि काही अतिक्रममधल्या ज्या मशनी आहेत त्या पण पाडत आहे, बघू शकता. हे तर बघू शकता ह्या रूमा होत्या मित्रांनो, इथं लोक राहत होते, ते पण पाडण्यात आले. रूमा पण पाडण्यात आले. आणि हे JCB संपूर्ण असे रोड मोकळा खाली करणार आहे. संपूर्ण असे इमारती पाडत आहे, बघू शकता. ही मोठी इमारत होती मित्रांनो, ती पण पाडण्यात आली. हा संपूर्ण रोड खाली होणार आहे, बघू शकता. हे दुकानं होती त्या साईडला, ते दुकानं पण पाडण्यात आलं आहे. म्हणजे चिखली टाळगावमध्ये संपूर्ण जे दुकान होते ते संपूर्ण आता खाली होणार आहे रोडच्या साईडचे. आणि एक बी दुकान राहणार नाही, कारण हा 30 फुटी रोड होणार आहे मित्रांनो, मोठा रोड होणार आहे. त्याच्यामुळे ही दुकानं संपूर्ण जेवढे अतिक्रममध्ये दिले ते संपूर्ण असे पाडण्यात येत आहे. तर बघू शकता JCB पण असे लावली आहे. JCB 2 JCB आहेत मित्रांनो इथं. आणि फुलपैकी इथं पाडण्यात येत आहे. तर हा रोड संपूर्ण खाली होणार आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर ही संपूर्ण इमारत जाणार नाही, पण थोडीफार जाईल मित्रांनो. आणि तेवढा रोड अजून मोठा होणार आहे. तर सगळ्यांना नोटीस दिल्या आहेत, नोटीस दिल्या प्रकारे हे पाडत आहे मित्रांनो. तर हा रोड संपूर्ण एकदम खाली झाला आहे मित्रांनो, संपूर्ण खाली झाला आहे, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे घरं पाडली आहेत, तुटवा पाडले आहेत. संपूर्ण हा रोड खाली झाला आहे. आणि हा रोड काही दिवसांनी मित्रांनो चालू होईल. आणि हा रोड चालू झाल्याच्यानंतर एकदम मोठा रोड होईल. आणि इथून बायपास रोड होणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हा रोड मोठा होत आहे चिखली गावामधला. आणि संपूर्ण हे दुकानं बघू शकता, इथं मस्जिद होती ती पण साईडला अशी पाडण्यात आली आहे. म्हणजे जे काही दुकान का असेल, घरं गिरं इमारती किंवा सगळं असं संपूर्ण खाली करण्यात येत आहे. तर हे चिखली गावामधलं संपूर्ण एकदम गावामधलं आहे मित्रांनो. गावामधले सगळे असे दुकानं असे पाडण्यात येत आहे. हा आहे देहू आळंदी रोड जाणारा. तर बघू शकता या साईडला देहू आहे आणि या साईडला आळंदी. तर आळंदी देहू रोडचे जे साईडचे दुकान आहेत अतिक्रममधले ते संपूर्ण पाण्यात येत आहे, बघू शकता तुम्ही. तर संपूर्ण हे रोड एकदम मोठा होणार आहे. अजून तर ऑलरेडी मोठा आहे, तर अजून मोठा रोड होणार आहे. तर बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर असे दुकानं पाडण्यात येत आहेत, बघू शकता किती मोठे दुकानं पाडले आहेत. संपूर्ण एकदम दुकान असे पाडण्यात येत आहे मित्रांनो. आणि ज्याचे दुकानं असतील ते स्वतः पाडत आहे काही, आणि आपल्यानुसार पाडत आहे. म्हणजे जेणेकरून जे दुकान पाडतील अतिक्रमवाले त्याचे पैसे घेणार मित्रांनो, त्याच्यापेक्षा आपण पाडलेलं ते बरं राहील. तर बघू शकता कशा प्रकारे दुकान पाडलं आहे मित्रांनो. इथं मोठं दुकान होतं ते पण पाडण्यात आलं आहे. आणि चौकामधले संपूर्ण अशी दुकानं पाडण्यात येत आहे, बघू शकता तुम्ही. तर आपण एकदम जवळ जाऊ आणि तुम्हाला दाखवू कशा प्रकारे दुकान पाडले आहे. तर मेन चौकामध्ये ही इमारत होती मित्रांनो 3 मजली, तर संपूर्ण पाडण्यात आले, बघू शकता तुम्ही. तर हे दुकानं पण पाडण्यात आले संपूर्ण साईडचं. हा पाटील नगर एरिया आहे मित्रांनो. पाटील नगर ते चिखली गावामध्ये सगळे दुकानं पाडण्यात आले, बघू शकता तुम्ही. तर असा हा चौक आहे मित्रांनो. आणि संपूर्ण रोड होणार आहे मोठा, त्याच्यामुळे हे दुकानं पाडण्यात येत आहे, बघू शकता. पाटील नगर आपण मध्ये आलो आहे आणि चिखली गावामध्ये आलो आहे. तर बघू शकता तुम्हाला पाटील नगर आणि चिखली गावामध्ये दुकानं दाखवत आहे कशा प्रकारे पाडले मित्रांनो. संपूर्ण हे चिखली एरिया आहे मित्रांनो. आणि चिखली एरियामध्ये संपूर्ण असे दुकानं पाडण्यात येत आहे, बघू शकता तुम्ही. तर रोड मोठा होत असल्यामुळे हे दुकानं पाडण्यात येत आहे. तर महानगरपालिकेकडून मित्रांनो ही कारवाई करण्यात आहे, बघू शकता तुम्ही. तर आता थोड्या दिवसांनी इथं मोठा चौक होणार आहे, त्याच्यामुळे हे दुकानं असे पाडत आहे. तर असा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. मी हायचा तर यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बघू शकता मी अतिक्रम आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि ते पण चिखली टाळगाव पुणे इथे अतिक्रम मोठं पाडण्यात आलं आहे, बघू शकता. हा रोड आहे मित्रांनो, देहू आळंदी रोड जाणारा. तर बघू शकता लोक गज काढत आहे मित्रांनो. आणि तेवढेच गजाचे पैसे होतील तेवढे विकत आहे, बघू शकता तुम्ही. आणि संपूर्ण दुकान असे पाडण्यात येत आहेत. आणि हे मोठे दुकानं होते मित्रांनो. आणि हे दुकानं आता संपूर्ण पाडण्यात आले आहे. आणि स्वतः पण पाडत आहे, बघू शकता कशा प्रकारे इमारती पाडल्या आहे. आणि भरपूर आता या रोडनं तुम्हाला भरपूर इमारती अशा पाडेल दिसतील. तर तुम्हाला संपूर्ण इमारती दाखवते कशा प्रकारे पाडत आहे. चला तर मित्रांनो आता आपण बघू आणि कशा प्रकारे पाडल्या आहेत इमारती. चला तर मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो
आता ही आली फवाऱ्याची गाडी, बघू शकता ही फवारा असे सोडते, म्हणजे जे प्रदूषण असते रोडनं ते साफ करते मित्रांनो. बघू शकता ही पाणी मारते संपूर्ण, म्हणजे धूळ एकदम जाग्यावर अशी दाबते. आणि हे बघू शकता आता पाडणं चालू आहे. तर असे आपापले पण दुकानं पाडायचे मित्रांनो. बघू शकता JCB चालली ही पाडण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही हा संपूर्ण 30 फुटी रोड होणार आहे, चिखली गाव ते थर्मॅक्स रोड. तर हा संपूर्ण 30 फूट रोड होणार आहे. हा संपूर्ण रोड तुम्हाला एकदम 6 महिन्यात पूर्ण मोठा रोड दिसेल मित्रांनो. तर बघू शकता कसे दुकान होते मित्रांनो, मोबाईलचे दुकान होते आणि इलेक्ट्रॉनिकचे दुकान होते, संपूर्ण इथं तोडण्यात आले. बघू शकता संपूर्ण हे अतिक्रमणामधून तोडण्यात आले, फक्त वरची साईज राहिली आणि हे दुकानं संपूर्ण खालची तोडण्यात आले. तर अशा प्रकारे मित्रांनो हे इमारती पाडण्यात आले संपूर्ण. आणि आता इथं इमारतीमध्ये काहीच राहिलं नाही, संपूर्ण आता जेव्हा रोड होईल तेव्हा एकदम हे ज्याची जागा आहे ती संपूर्ण असं बांधणार. तर तुम्हाला मी दाखवत आहे आपलं सारी चौक ते चिखली अतिक्रम. तुम्हाला चिखली गावामधलं पण अतिक्रम दाखवत आहे थोड्या वेळानं. चिखली गावामधून आपण बघू कशा प्रकारे पाळलं आहे. तर हे बघू शकता पूर्ण खंडर झालं आहे, संपूर्ण खंडर झालं आहे. बघू शकता तुम्ही काहीच राहिलं नाही, आता संपूर्ण असं पाडत आहे. समोर पण इमारत पाडत आहे मित्रांनो, जे टावर आहे त्या टावरची तिथली पण अशी इमारत पाडत आहे. तर बघू शकता संपूर्ण अतिक्रम असं पाडण्यात येत आहे. तर आपण आता पुढं बघू कशा प्रकारे इमारत पाडत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तोडत आहे ही इमारती आपापल्या. बघू शकता कोंबड्याचे दुकान पण पाडले आहेत मित्रांनो. जिथं चायनीचं दुकान होतं चायनीचं दुकान पण पाडण्यात आलं आहे. हा रोड संपूर्ण रोड मित्रांनो 30 फुटी होणार आहे. बघू शकता काहीच राहिलं नाही, संपूर्ण दुकानं जाणार आहेत आणि हा रोड एकदम मोठा होणार आहे. बघू शकता कशा प्रकारे अतिक्रम पाडण्यात आले आहे. जबरदस्त मित्रांनो अतिक्रम पाडण्यात आलं आहे. चिखली ते सारी चौक रोडमधला संपूर्ण रोड एकदम मोठा होणार आहे. बघू शकता तुम्ही आपल्या YouTube चॅनलमध्ये मित्रांनो. तर जोरात अतिक्रम चालू आहे मित्रांनो पाडणं, बघू शकता तुम्ही. तर बघू इथं बिर्याणीचं दुकान होते मित्रांनो, बिर्याणीचं दुकान पण आता गायब झालं आणि संपूर्ण इमारती पाडायची. बघू शकता संपूर्ण अशा दुकानं पाण्यात आहे आणि JCB बघू शकता JCB पण पाडत आहे. तर असे इथं हॉटेल होती मित्रांनो शुभम बार, ते पण फोडण्यात आलं. बघू शकता आता इथं आपापली दुकानं पाडायचे मित्रांनो JCBद्वारे. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता ही संपूर्ण इमारत पडणार आहे मित्रांनो. संपूर्ण हे इथं बार होता, बार पण पाडण्यात आला आहे. बघू शकता कशा प्रकारे वरतून का पाडण्यात आहे इमारत, संपूर्ण इमारत पाडत आहे. आणि आता इथं JCBचं काम चालू आहे पाडण्यासाठी. बघू शकता तर JCB आले मित्रांनो पाडायला. बघू शकता कशा प्रकारे पाडत आहे. तर संपूर्ण इथं पाडण्यात येत आहे. बघू शकता संपूर्ण स्थानिक चौक आता खाली होणार आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे एकदम पाडत आहे दुकानं. तर आजचा व्हिडिओ इथं संपतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. मी याच्या नंदू.